नमस्कार शिक्षक मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण 0 ते 9 या संख्येमध्ये वजाबाकी चिन्हांचा वापर करून आपण गणिती क्रिया कशा करायच्या हे पाहिल्या। आता या व्हिडिओमध्ये आपण अध्ययन स्तर 13 0 ते 9 या संख्यांचा दैनंदिन परिस्थितीमध्ये वापर करून शाब्दिक उदाहरणे सोडवितो। आपल्या दैनंदिन आयुष्यात 0 ते 9 या संख्यांचा वापर सतत करत असतो। बाजारात, शाळेत, खेळताना कुठेही गेलो तरी या संख्या आपल्याबरोबर असतात। आज आपण या संख्यांचा उपयोग वजाबाकी करताना कसा होतो ते पाहणार आहोत। तर वजाबाकी म्हणजे काय? साध्या भाषेत सांगायचं म्हणजे वजाबाकी म्हणजे एखाद्या समूहातून काही वस्तू कमी करणे, म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीमधून काही काढून टाकल्यानंतर उरले किती हे शोधणे। वजाबाकीची मुख्य संकल्पना आता पाहूया। मुख्य संकल्पना कोणत्या? तर एक, कमी करणे। कमी करणे म्हणजेच वस्तू काढून टाकणे। दुसरी, उरलेले शोधणे, म्हणजेच किती बाकी राहिले ते शोधणे। तिसरं, फरक शोधणे, म्हणजेच दोन संख्यांमध्ये अंतर कळणे। याचा उपयोग वजाबाकी करताना कसा होतो ते आपण पाहणार आहोत। चला तर आपण दैनंदिन उदाहरणाद्वारे गणिते सोडवूयात। तर आई बाजारामध्ये गेली आहे। आईने बाजारातून आणलेत 9 आंबे। त्यातल्या घरी आल्यानंतर आपण त्यातले 5 आंबे खाऊन टाकले, म्हणजे आईकडे किती आंबे शिल्लक असतील? तर आईकडे असतील 4 आंबे शिल्लक। मुलं या उदाहरणाद्वारे उत्तर देऊ शकतात। शिल्लक म्हणजेच काय? तर एखाद्या संख्येतून ठराविक संख्या कमी करणे, म्हणजेच 9 वजा 5 बरोबर उत्तर येईल 4। आता आपण पुढील उदाहरण पाहूया। एका वर्गामध्ये 7 मुले होती। 1 2 3 4 5 6 7 आणि मैदानावरती 4 मुले आली। तर वर्गामध्ये शिल्लक किती राहिले असतील? तर वर्गामध्ये शिल्लक राहिले आहेत 3 मुले। राहिली म्हणजे काय? तर किती बाकी राहिले ते शोधणे, म्हणजेच काय? तर उरलेले शोधणे। कसे शोधले आपण? 7 वजा 4 बरोबर 3। आपण आता पुढील उदाहरण बघूया। रामच्या बॅगेमध्ये 6 वह्या होत्या। 1 2 3 4 5 6। 6 मधली त्याने एक वही मित्राला दिली। तर रामकडे आता किती वह्या उरल्या बरं? मुलं उत्तर देतील 5। कसं काय दिली म्हणजे काय? तर 6 मधून एक वही कमी केली, म्हणजे रामकडे किती वह्या उरल्या? 5। आता आपण पुढील उदाहरण पाहूया। एका मैदानामध्ये 5 कार उभ्या आहेत। 1 2 3 4 5। त्यामधील 2 कार गेल्या, 1 आणि 2 कार गेल्या। तर किती शिल्लक राहिल्या असतील मैदानावर कार? निघून गेल्या म्हणजे काय? तर इथे आपल्याला काय शोधायचंय? कमी किती झाल्या, म्हणजेच 5 वजा 2 बरोबर राहिल्या किती? 3 कार राहिल्या। आपण पुढील उदाहरण पाहूया। शाळेच्या मैदानात 3 सायकली उभ्या होत्या। 1 2 3। त्यामधील 3 सायकली घरी गेल्या। 1 2 3। किती सायकली मैदानावरती राहिल्या असतील बरं? निघून गेल्या म्हणजे काय? कमी करणे, म्हणजेच 3 मधून 3 वजा करणे। तर मैदानावर सायकली राहिल्या 0। अशा प्रकारे उदाहरणामार्फत आपण वजाबाकीचे अनेक शाब्दिक उदाहरणे मुलांना समजावून सांगू शकतो आणि या उदाहरणाद्वारे मुलांना उदाहरण तयार करण्याची संधी देऊ शकतो व वजाबाकी कशी करायची हे योग्य प्रकारे मुले समजावून घेऊ शकतात। धन्यवाद।